आज माझं आणि राहुलचं धूमधडाक्यात लग्न झालं. माहेरचा निरोप घेऊन मी माझ्या सासरी आले होते. लग्नाच्या रात्री वधूच्या वेशात बेडवर बसून मी राहुलच्या येण्याची वाट बघत होते. मी लग्नाआधी राहुलला कधीच भेटले नव्हते, पण राहुलबद्दल माझ्या ननंदबाईंनी मला आधीच सांगितलेलं होतं. तो खूपच प्रेमळ स्वभावाचा व्यक्ती आहे आणि माझा फोटो बघता क्षणी तो माझं सौंदर्य बघून वेडा झाला आहे. परंतु माझ्या नंदेची ही गोष्ट ऐकून मी खुश होण्याऐवजी थोडे घाबरले होते, कारण मी त्या मुलींपैकी अजिबातच नव्हते ज्यांना आयुष्यात फक्त रोमॅन्सच हवा असतो. खरं तर मला एक सामान्य आयुष्य जगायला आवडायचं. नवऱ्याने नेहमीच बायकोची स्तुती करून तिच्या मागे पुढे फिरणं हे मला अजिबातच पटत नव्हतं आणि राहुल अगदी तसाच होता. लग्नाच्या रात्री त्याने माझी खूप स्तुती केली, परंतु नवऱ्याचं खरं प्रेम तर लग्नाच्या 1 वर्षानंतरच समजतं. नवरा बायकोवर किती प्रेम करतो ते. राहुल खरंच जरा वेगळ्या विचारांचा होता. त्याने मला बाकी नवऱ्यांसारखं लग्नाच्या पहिल्या रात्री अजिबात या गोष्टी समजावून सांगितल्या नाहीत की माझ्या आईला कधी उलट बोलायचं नाही, तिचा आदेश नेहमी पाळायचा, माझ्या बहिणीची आणि माझ्या आईची सेवा करायची. माझ्या बहीण कधी सासरकडून इकडे आल्या तर त्यांना कधीही तक्रारीची संधी द्यायची नाही. हे सर्व त्याने मला अजिबात सुद्धा सांगितलं नव्हतं. तो तर फक्त त्याच्याबद्दल आणि माझ्याबद्दलच बोलत होता. लग्नानंतर सुरुवातीचे दिवस तर खूपच चांगले गेले होते. हनीमूनसाठी गोव्याला जाण्याची राहुलची खूप इच्छा होती. त्याला आयुष्य अगदी आनंदाने एन्जॉय करायचं होतं. मला देखील फिरण्याची आवड होती, परंतु ऐनवेळी माझ्या सासऱ्यांची तब्येत अचानकच खूप बिघडली आणि त्यामुळे सासूबाईने आम्हाला जाण्यासाठी परवानगी दिली नाही. त्या म्हणाल्या की लग्नासाठी खूप खर्च झाला आहे आणि आता यांच्या आजारपणासाठी देखील दवाखान्यात पैसे खर्च होत आहे, त्यामुळे तुम्ही 2 महिन्यानंतर फिरायला जा. खरं तर त्यांच्या या बोलण्यावर माझा खूपच मूड खराब व्हायला हवा होता, परंतु मी घरातील परिस्थिती समजू शकत होते. मात्र या उलट राहुलचा मूड खूपच खराब झाला होता. तो अगदी चिडून म्हणाला, हे काय बोलणं झालं का? सर्व लोक तर लग्नानंतर लगेचच हनीमूनला जातात. हनीमूनला कोणी 2 महिन्यानंतर जातं का? यावर मी त्याला समजावून सांगितलं की राहुल, काहीच प्रॉब्लेम नाही. आत्ता बाबांची तब्येत बरोबर नाही. काही दिवसांनी ते ठीक झाले की जाऊया आपण फिरायला. मी प्रेमाने समजल्यानंतरही त्याने ही गोष्ट मान्य केली नाही. तो माझं म्हणणं लगेचच मान्य करायचा. मला देखील ते सगळं चांगलं वाटत होतं. मग 2 महिन्यानंतर जेव्हा माझ्या सासऱ्यांची तब्येत जराशी ठीक झाली आणि घरात पैशांचीही अडचण मिटली, तेव्हा आमच्या गोव्याला फिरायला जाण्याचा प्रोग्राम फिक्स झाला. परंतु त्याचवेळी अचानक माझीच तब्येत खूप खराब झाली. मला सतत गरगरल्यासारखं होत होतं आणि माझ्या तर उलट्या बंद होण्याचं नावसुद्धा घेत नव्हतं. माझ्या अशा अवस्थेमुळे सर्वात जास्त चिडचिड राहुलची होत होती. तेव्हा माझी सासू मला डॉक्टरांकडे घेऊन गेली आणि तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी जी बातमी सांगितली ती बातमी माझ्यासाठी खरंच खूप आनंदाची होती, कारण मी लग्नाच्या 2 महिन्यानंतर लगेचच गरोदर राहिले होते. पण त्यासोबत डॉक्टरांनी हे पण सांगितलं होतं की मला या अवस्थेत दूरचा प्रवास करता येणार नाही. असे केल्याने मला किंवा माझ्या बाळाला धोका पोहोचू शकतो. डॉक्टरांनी सांगितलं की पहिलीच प्रेग्नेन्सी आहे, त्यामुळे काळजी घेणे खूप गरजेचे आहे. जर पहिल्याच प्रेग्नेन्सीमध्ये काही प्रॉब्लेम आले तर नेहमीच प्रॉब्लेम येतच राहतील. डॉक्टरांचे बोलणे ऐकून मी खूप घाबरले होते. त्यामुळे मी घरात स्पष्टपणे सांगितलं की मला बाहेर कुठेही फिरायला जायचं नाही आहे. माझ्या सासू सासऱ्यांना सुद्धा हेच योग्य वाटलं होतं. परंतु जेव्हा ही बातमी राहुलला कळली तेव्हा त्याने तर घरात अक्षरशः खूप गोंधळ घातला. तो म्हणाला की इतक्या लवकर हे सर्व कसं काय शक्य आहे? राहुलचं हे बोलणं ऐकून तर माझा श्वासच थांबला होता. त्याच्या या बोलण्यावरून तो मला स्पष्टपणे चारित्र्यहीन समजत होता की काय, असेच वाटले. परंतु त्याच्या पुढच्या बोलण्याने मला थोडा धीर भेटला. तो पुढे म्हणाला की काही लोक असतात जे त्यांच्या लग्नानंतरचे आयुष्य 2-3 वर्षे एन्जॉय करतात आणि इथे आपण आहोत की इतक्या लवकर मुलाबाळांचा विचार करतोय. हे सगळं काही महिन्यानंतर होणे शक्य नव्हतं का? यावर मी म्हणाले, राहुल, या सर्वामध्ये माझ्या एकटीचा दोष आहे का? त्यावर तो म्हणाला,
हे बघ वर्षा, या गोष्टीचा इतका मोठा तमाशा बनवण्याची काही गरज नाही. आपण आत्ताच अबॉर्शन करून घेऊया. मूल काय आपण काही महिन्यानंतरही जन्माला घालू शकतो. यावर मी म्हणाले की नाही राहुल, हे पाप आहे. मी कोणत्याही परिस्थितीत माझ्या पोटात वाढणाऱ्या या निष्पाप जीवाला मारणार नाही. आई होणं हे तर एक खूप मोठं सौभाग्य आहे आणि मी एकटीच आई होणार नाही आहे, तर तुम्हीही सुद्धा बाप होणार आहात. माझ्या पोटात वाढणार हे बाळ तुमचंच अंश आहे ना. त्यावर राहुल म्हणाला की प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा बायका सर्व काही करतात, फिरायला जातात, एन्जॉय करतात, मग तुलाच का अडचण आहे. यावर मी राहुलला स्पष्टपणे नकार दिला आणि म्हणाले की डॉक्टरांनी मला प्रवास करण्यासाठी सक्तीने मनाई केली आहे. मी आता कुठेही जाणार नाही. जेव्हा आपलं मूल या जगात येईल तेव्हा आपण फिरायला जाऊ. माझ्या या बोलण्यावर राहुल खूप रागवला होता. त्याला इतक्या लवकर ही जबाबदारी नको होती. मग दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या सासू सासऱ्याने देखील राहुलला सांगितले की अशा अवस्थेत प्रवास करण्याची काहीही गरज नाही. मला माझ्या सासू सासऱ्यांचं म्हणणं अगदी व्यवस्थितरित्या समजलं होतं. ते जे काही बोलत होते ते माझ्यासाठी आणि माझ्या होणाऱ्या बाळासाठी अगदी योग्य होतं. ते माझ्या चांगल्याचाच विचार करत होते. परंतु राहुलला या गोष्टीचं काहीच घेणं देणं नव्हतं. त्याला फक्त त्याचं आयुष्य एन्जॉय करायचं होतं. तो खूप नाराज झाला होता आणि म्हणूनच माझ्यासोबत त्याचं वागणं देखील बदलू लागलं. माझ्या गरोदरपणात तो माझी अजिबात काळजी घेत नव्हता. मला काही आंबट गोड खाण्याची इच्छा झाली तर मी राहुलला ते आणायला सांगायचे, पण राहुल मात्र माझ्यावर चिडायचा आणि म्हणायचा की मला हे असले नखरे अजिबातच आवडत नाही. एकतर तू माझा सगळा मूड खराब केलास आणि आता मी तुझी ही नवीन नवीन फरमाईश कुठून पूर्ण करू. राहुलच्या अशा बोलण्यावर मी त्याला काही न सांगता गप्प बसायचे. मी तरी काय करणार होते. त्यावेळी हे सगळं माझ्या ताब्यातच नव्हतं. असेच एके दिवशी मला भेळपुरी खाण्याची खूप इच्छा होत होती, म्हणून मी राहुलला भेळपुरी आणायला सांगितले, परंतु तो घेऊन आला नाही. त्यावेळी मला त्याच्या वागण्याचे इतके वाईट वाटलं की मी रडू लागले. मला कळत नव्हतं की माझं मन भेळपुरी खाण्यासाठी का इतकं आतुर झालं होतं. कदाचित ही वेळ प्रत्येक स्त्रीवर येत असते की त्या वेळेला त्या स्त्रीचं मन स्वतःच्या ताब्यात नसतं. मी इतके रडले की पूर्ण रात्र माझी रडूनच गेली. दुसऱ्या दिवशी माझे सुजलेले डोळे पाहून माझ्या सासूने मला विचारलं, तेव्हा मग मी नाईलाजाने माझ्या सासूला सर्व काही सांगितलं. त्यावर त्या म्हणाल्या की ही काय पद्धत आहे का वागण्याची. तुझ्या आवडीची वस्तू का नाही आणून दिली त्याने. या अवस्थेत तर त्याने त्याच्या बायकोची सर्वात जास्त काळजी करायला हवी आणि तिला हवं तितकं खुश ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. मग दुसऱ्या दिवशी माझ्या सासूने मला अगदी पोट भरून भेळपुरी खाऊ घातली. मला गरोदरपणाच उलट्याचा खूप त्रास होत होता. मला सतत मळमळल्यासारखं व्हायचं. रात्री जेव्हा कधी राहुल माझ्याजवळ यायचा तेव्हा मला अक्षरशः उलटीसारखं व्हायचं. अशा वेळी राहुलने माझी अवस्था समजून घ्यायला हवी होती, परंतु तो मात्र या गोष्टीवर खूपच चिडायचा. मला उलटी व्हायची तेव्हा सर्वात जास्त वैतागलेला चेहरा मला राहुलचा दिसायचा. मी अगदी बेहाल होऊन बेडवर बसायचे. मी म्हणायचे की प्लीज मला एक ग्लास पाणी आणून देशील का. यावर तो माझी मदत करण्याऐवजी मला म्हणायचा की बंद कर तुझे हे नाटक. माझ्या सगळ्या मूडचा सत्यानाश केला आहेस. जेव्हा बघावी तेव्हा तुझी ही नाटकं चालूच असतात. असे बोलून तो तोंड फिरवून झोपून जायचा. या सर्व गोष्टीने मी खूप वाईटरित्या घाबरले होते. एकतर लग्नानंतर लगेचच घराची जबाबदारी माझ्यावर आली आणि मग इतक्या लवकर प्रेग्नेन्सी. माझं आयुष्य तर अगदीच बदलून गेलं होतं. लग्नानंतर फक्त 2च महिन्यात माझी काय अवस्था झाली होती. 5 महिन्यानंतर माझं शरीर थोडं वाढू लागलं होतं. तेव्हा कधी मी राहुलला सांगायचे की माझ्यासोबत डॉक्टरकडे चल, मला चेकअप करायचं आहे. तेव्हा तो खूपच चिडायचा आणि बोलायचा की तुला या अवस्थेत माझ्यासोबत नेण्याची मला लाज वाटते. तुझा हा अवतार बघून माहीत नाही लोक कशा नजरेने बघतील मला. तुला जायचं असेल तर आईला सोबत घेऊन जा, असे म्हणत तो माझ्या हातामध्ये हजारो रुपये काढून ठेवायचा. मी राहुलला समजवण्याचा प्रयत्न करायची की या सर्वामध्ये माझा काय दोष आहे, तू माझ्यासोबत का असं वागतोस. परंतु राहुल काही केल्या मला समजून घ्यायला तयारच नव्हता. हळूहळू असे दिवस निघून जात होते. या 9 महिन्यामध्ये मी खूपच त्रास सहन केला होता, परंतु इतकं दुःख सहन करण्याचं फळही मला खूप सुंदर मिळालं होतं. मी एका सुंदर मुलाला जन्म दिला होता. त्या दिवशी तर राहुलच्या चेहऱ्यावरील आनंद संपत नव्हता. सर्वात पहिले त्यानेच त्याच्या मुलाला मिठीत घेतलं होतं, प्रेम दिलं होतं, लाड केले होते. कारण ते काही असलं तरीही ते स्पष्ट होतं की मूल तर
त्यातच होतं. सर्व लोक खूप खुश होते. ननंदबाई, माझे सासू सासरे आणि खास करून राहुल शिजरिंग करून माझी डिलिव्हरी करण्यात आली होती. त्यामुळे मला चालताना फिरताना खूप त्रास व्हायचा. पूर्ण दिवस माझी सासू, ननंदबाई आणि घरातले माझी खूप काळजी घ्यायचे. परंतु जर मला रात्री वॉशरूमला जावं लागायचं तेव्हा राहुल माझा हात देखील पकडायचा नाही. बोलायचा, प्लीज वर्षा, मला हे सगळं काम जमणार नाही. तेव्हा मी स्वतः खूप मुश्किलीने उठायचे आणि भिंतीचा आधार घेत घेत वॉशरूमला जायचे. आणि मग हा देखील विचार करायचे की जर कुठे पाय घसरून पडले तर मोठा प्रॉब्लेम निर्माण होईल. आता देखील मी खूप मुश्किलीने त्या वेदना सहन करत वॉशरूममधून बाहेर येऊन बेडवर बसले होते. घामाने अगदी भिजले होते. इतक्यात माझा मुलगा सुमित रडू लागला. कदाचित त्याला भूक लागली होती. त्यावेळी राहुल झोपला होता, परंतु सुमितच्या रडण्याचा आवाज ऐकून त्याला शांत करण्याऐवजी तो मला चिडून बोलू लागला की वर्षा, प्लीज यार, गप्प कर याला, मला सकाळी ऑफिसला जायचं आहे. मी म्हणाले, राहुल थोड्या वेळासाठी उचल ना त्याला, बघताय ना माझी काय अवस्था झाली आहे. यावर राहुल अजूनच चिडला आणि म्हणाला, बास झाले आता तुझी नाटकं, मुलं सांभाळणं माझं काम नाही, उचल याला, विचित्र संकट आहे, शांततेने झोपायला सुद्धा मिळत नाही. असं बोलून त्याने त्याची उशी आणि पांघरून घेतलं आणि खोलीतून बाहेर निघून गेला. सुमित सारखा रडत होता आणि माझी अवस्था अशी होती की मला नीट बसता देखील येत नव्हतं. खूप मुश्किलीने मी माझे पाय बेडवर घेतले आणि डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंसोबत मी माझ्या मुलाला पकडलं होतं. त्याला कुशीत घेऊन मी देखील अगदी हुंदके देत रडू लागले. हे असं असतं की नवऱ्याचं प्रेम, हे मूल तर त्याचाच अंश आहे ना, ज्याला 9 महिने मी माझ्या शरीराचा हिस्सा बनवला होता. मृत्यूच्या वेदना सहन करत मी त्याला एका बापाचा दर्जा दिला होता. मग त्याचं इतकं देखील कर्तव्य नव्हतं का की निदान माझ्या या अवस्थेवर तरी त्याला दया दाखवून त्याने माझी मदत करावी. डिलिव्हरी नंतरचा तो 1 महिना मी कसा घालवला हे फक्त मलाच माहीत. नक्कीच माझी सासू खूप चांगली होती, परंतु काही दिवसानंतर तिने देखील मला सांगितले की थोडं थोडं तू देखील किचनमध्ये जात जा. राहुलला तुझ्या हातच्या जेवणाची सवय आहे. मी नाश्ता बनवून देते तर तो नुसती खोडी काढतो. जशी मी 1 महिन्यानंतर आंघोळ केली, देवपूजा केली, तसा राहुलचा संयम देखील संपला होता. ना त्याला माझी जाणीव होती ना त्या छोट्या मुलाची. त्या दिवशी सुमीची तब्येत जरा खराब होती. तो सारखा झोपेतून उठायचा आणि रडायचा. खूप मुश्किलीने मी त्याला रात्री झोपवलं होतं. सुमितला झोपवताना रात्रीचे 2 वाजले होते. मी स्वतः देखील झोपेमुळे अगदी बेहाल झाले होते. जसा सुमित झोपला तसे मी झोपण्यासाठी बेडवर आडवी झाले. त्याच वेळेला राहुल माझ्याजवळ आला आणि माझ्या डोळ्यात खूप झोप होती. मी म्हणाले, राहुल प्लीज मला झोपू दे. तेव्हा तो बोलू लागला की आज तोंडातून शब्द देखील काढू नकोस. गेल्या कित्येक दिवसापासून फक्त तुझं तोंड पाहतोय. खबरदार जर आज मला थोडा देखील नखरा दाखवण्याचा प्रयत्न केलास तर. त्या रात्री राहुलने त्याला जे पाहिजे होतं ते केलं. आता झोपून मला फक्त 1च तास झाला होता की सुमित उठून रडू लागला. त्याचा आवाज ऐकून मला देखील उठावंच लागलं. आता माझंच मन मला प्रश्न विचारू लागलं की सगळे त्याग काय फक्त बाईनेच करायचे का? 5 वाजता सुमितचं रडणं सुरू झालं. ते सकाळी 8 वाजेपर्यंत तो फक्त रडतच होता. मी त्याला घेऊन रूममध्ये फक्त फेऱ्या मारत होते. तेव्हा कुठे तो झोपला. माझी अशी अवस्था होती की मी आता चक्कर येऊनच खाली पडेल. सुमितला बेडवर झोपून मी खोलीतून बाहेर आले, कारण सासूने रात्री सांगितलं होतं की उद्यापासून घर तू सांभाळायचं. त्यामुळे सासू सासऱ्यांना नाश्ता बनवून दिला आणि मग राहुलच्या नाश्त्याची आणि टिफिनची तयारी करू लागले. मुलाला सांभाळण्यात आणि घरच्या कामात संपूर्ण दिवस कसा जायचा ते माझं मलाच कळत नव्हतं. रात्री जेव्हा सुमित झोपायचा तेव्हा राहुल त्याची शारीरिक भूक भागवण्यासाठी उठायचा. कितीतरी वेळा मी त्याला सांगितलं होतं की राहुल, माझं ऑपरेशन झालं याची जरा तरी जाणीव ठेव. परंतु कदाचित राहुल असा व्यक्ती होता ज्याला या सर्व गोष्टीशी काहीच घेणं देणं नव्हतं. तो माझ्याशी फक्त वाद घालत बोलायचा की मग माझी भूक कोण भागवणार. खरं सांगतोय, जर तू माझी इच्छा पूर्ण केली नाहीस तर मी दुसऱ्या कोणाकडे जाऊन माझी इच्छा पूर्ण करेन. हे सर्व ऐकून मी गप्प बसायचे. दिवस रात्र सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळता मी अगदी थकून गेले होते. आता तर माझ्या चेहऱ्याची चमक देखील फिकी पडू लागली होती. रात्रभर सुमित मला जागवायचा आणि दिवसभर मला घरातल्या कामापासून मोकळीक मिळत नव्हती. माझ्या डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे होऊ लागली होती. यावर राहुल मला समजून घेण्याऐवजी मला सारखे टोमणे मारू लागला. बोलायचा की तू एकाच मुलाला जन्म दिला आहेस आणि त्यामध्ये तू तुझं वजन किती वाढवलं आहेस. काय यार, थोडं कमी खात जा. तुला माहीत आहे ना मला जाड्या मुलींशी किती तिरस्कार आहे. प्लीज स्वतःला जरा मेंटेन ठेवत जा. माहीत नाही का, पण राहुल खूपच चिडचिडा झाला होता. खरं तर घराची आणि मुलाची सगळी जबाबदारी सांभाळून देखील
मी राहुल घरी येण्याच्या आधीच तयार नक्कीच व्हायचे, परंतु आजकाल तो माझ्यामध्ये काही ना काही कमीच काढत होता. असंच 1 वर्ष उलटून गेलं. सुमित आता थोडं थोडं चालू लागला, परंतु राहुलचं वागणं आता खूपच बदललं होतं. तो नेहमीच ऑफिसमधून आल्यावर, जेवण झाल्यावर मित्रांसोबत चाललो आहे, घरी यायला उशीर होईल असं सांगून निघून जायचा. मी कितीतरी वेळा राहुलला सांगायचे की मला आणि सुमितला बाहेर फिरायला घेऊन चल, तेव्हा तो म्हणायचा की जर तुम्हाला बाहेर जायचं असेल तर आईबाबांना सोबत घेऊन जा, माझ्याजवळ तुमच्यासाठी अजिबात वेळ नाही. तो अगदी तयार होऊन त्याच्या मित्रांसोबत निघून जायचा आणि रात्री उशिरा घरी यायचा. कधी कधी तर रात्रीचे 2 वाजेपर्यंत मी त्याची वाट बघायचे. परंतु एकदा जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याचे डोळे मला नशेने भरलेले दिसत होते. गाणं गुणगुणत तो घरामध्ये आला होता. मी त्यावेळेला खूपच रागात होते. तो खोलीमध्ये येताच मी दरवाजा बंद केला आणि राहुलला विचारले, हा सगळा काय तमाशा लावला आहेस तू? रोज रात्री तू उशिरा घरी येतोस. असे कोणते मित्र आहेत तुझे जे रात्रभर बाहेर उडाण टप्पूगिरी करत असतात? त्यांच्या बायका त्यांना विचारत नाहीत का? माझा आवाज चढलेला बघून राहुलला सुद्धा राग आला आणि तो म्हणाला, काय म्हणायचं तुला? पूर्ण वेळ मी तुझ्याजवळ बसून राहायला हवं का? आता मला कुठे येण्या जाण्यासाठी ही तुझी परवानगी घ्यावी लागेल का? मी म्हणाले, राहुल, प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते. वेळ घालवण्यासाठी फक्त मित्र तुमच्या आयुष्यात राहिले आहेत का? माझं देखील मन करते की तुम्ही माझ्यासोबत बोलावं, मला आणि सुमितला कुठे बाहेर घेऊन जावं. माझं बोलणं ऐकून तो बोलू लागला की माझ्यासाठी तुझ्याजवळ वेळ तरी कुठं असतो? बघावं तेव्हा फक्त सुमित सुमित करत राहतेस. मी तर राहुलचं ते बोलणं ऐकून अगदी हैराण झाले. मी म्हणाले, राहुल, तुम्ही तुमच्याच मुलावर जळताय. यावर राहुल म्हणाला, गप्प बस वर्षा, मी काय माझ्या मुलावर जळणार? माझी कामं खूप वाढली आहेत. ऑफिसवरून थकून घरी येतो, मला थोडं रिलॅक्स व्हायचं असतं, त्यामुळे माझ्या मित्रांसोबत जाऊन बसतो. आता तुला हे देखील सहन होत नाही का? असं बोलून तो त्याचे कपडे बदलून झोपी गेला. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी त्याचे कपडे धुवत होते तेव्हा त्याच्या एका शर्टाच्या मागच्या बाजूला डाग पाहून माझ्या डोक्यावर आव्हाळच कोसळलं. त्याच्या या शर्टवर लिपस्टिकचे डाग अगदी व्यवस्थित ओळखून येत होते. मी तो शर्ट तसाच ठेवून दिला. पूर्ण दिवस माझ्या मनामध्ये खूपच राग होता. मला आठवू लागलं की राहुल आता नेहमीच खोलीत बसून अगदी हसून हसून फोनवर गप्पा मारायचा. जेव्हा कधी मी खोलीत सुमितला झोपवायला जायचे तेव्हा लगेच फोन ठेवून द्यायचा. बोलायचा की नंतर तुझ्यासोबत बोलेन. जेव्हा मी विचारायचे कोणाचा फोन आहे तेव्हा अगदी गोंधळून जायचा. बोलायचा की मित्राचा फोन आहे आणि मग तो विषय बदलण्याचा प्रयत्न करायचा. मग रात्री राहुल जेव्हा ऑफिसमधून घरी आला तेव्हा जेवण झाल्यानंतर मला बोलू लागला की मी मित्रांसोबत जात आहे, रात्री उशिरा येईन. मी म्हणाले की आज तुम्ही कुठेही जाणार नाही. तेव्हा तो बोलू लागला की झालं का तुझी नाटकं सुरू? तेव्हा मी कपाटून त्याचा शर्ट बाहेर काढला आणि त्याच्या अंगावर फेकून दिला. माझ्या या वागण्यावर तो बोलू लागला की हा काय उद्धटपणा लावलायस? तो रागाने मला पाहत होता. मी तो शर्ट पकडला आणि तो लिफ्टीचा डाग त्याला दाखवला. जशी त्याची नजर लिफ्टीच्या निशाण्यावर गेली त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. मी म्हणाले, मग हा आहे का तुमचा तो मित्र ज्याला तुम्ही रोज भेटायला जाता? राहुल, खरं सांगा, कोण आहे ही मुलगी? माझ्या या प्रश्नावर तो माझ्यापासून नजर चोरू लागला. तेव्हा माझा आवाज थोडा वाढला. मी म्हणाले, मी तुम्हाला विचारते राहुल, कोण आहे ही मुलगी जी तुमच्या इतक्या जवळ आहे? राहुलला प्रश्न विचारता विचारता इच्छा नसताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी म्हणाले, राहुल, काय कमी राहिली होती माझ्या प्रेमामध्ये ज्याची तुम्ही मला अशी शिक्षा दिली? माझ्या त्या बोलण्यावर तो हसला आणि बोलू लागला, प्रेम? कोणतं प्रेम केलंस तू माझ्यावर? तुझ्या जवळ तर तू मला येऊ देत नव्हतीस. लग्नाच्या 2 महिन्यानंतर लगेचच तुला मूल जन्माला घालण्याची हौस आली होती. मी तेव्हाही तुला सांगितलं होतं की मला आयुष्य एन्जॉय करायचं आहे, आपण शांतपणे अबॉर्शन करून घेऊया, कोणालाही काही समजलं नसतं. मुलाचं काय आहे ग, 3-4 महिन्यानंतर पुन्हा झालं असतं. परंतु तू माझं ऐकून घेतलं नाहीस. त्यावेळी तुझ्यातली ममता जागृत झाली होती. मुलाला मारणं तू पाप समजत होती. वर्षा, जर तुझं माझ्यावर प्रेम असलं असतं ना तर तू माझं बोलणं ऐकलं असतं. माझं मूल होतं ना, मग आपण पुन्हा जन्माला घातलं असतं. परंतु तुला माझी बायको होण्यापेक्षा आई होण्याची जास्त हौस होती. मग त्याने माझा हात पकडला आणि मला आरशासमोर घेऊन गेला आणि म्हणाला, बघ स्वतःकडे, तुझा हा अवतार बघ. तुझ्या कपड्यामधून सुगंधापेक्षा किचनमधल्या कांदा लसणाचा वास जास्त येतो. रात्री तुझ्याजवळ यावं तर तुला सुमित उठेल याची काळजी सतावते. सकाळी लवकर उठून आईबाबांना नाश्ता देण्याची काळजी सतावत असते. सगळ्यांची काळजी आहे तुला वर्षा, फक्त माझी नाही. आणि आज जर मी थोडंसं माझं मन बाहेर रमवलं तर तुम्हाला प्रश्न विचारतेस. राहुलचं हे बोलणं ऐकून मी तर हैराण झाले होते. मी म्हणाले, राहुल, हे घर कोणाचं आहे? मी कोणाच्या घराला सांभाळते? कोणाच्या आईवडिलांना सकाळी नाश्ता देण्याची काळजी मला सतावत असते? कोणाच्या मुलाला जन्म घातल्यामुळे आणि सांभाळल्यामुळे माझी ही अवस्था झाली आहे? मी रडू लागले. मी त्याची कॉलर पकडली आणि जोरजोरात हलवले आणि म्हणाले, या घरामध्ये माझी काय किंमत आहे?
कामवाली आहे मी तुझी, की मी तुझ्या आईवडिलांची, की तुझ्या बहिणीची? जेव्हा ते येतात तेव्हा पूर्ण टेबल मी सजवून ठेवते. सुमित फक्त माझाच मुलगा आहे का? तुझा कोणीच लागत नाही का तो? मी तुझी बायको आहे, तुझं घर सांभाळते, तुझ्या मुलाला सांभाळते, आणि तू आहेस ज्याला माझी काहीच पर्वा नाही. राहुलने त्याची कॉलर माझ्या हातातून सोडवली आणि मला मागे ढकलून बोलू लागला की ठीक आहे, चल निघ, चालती हो इथून, निघ माझ्या घरातून बाहेर. तुला जर इथे राहायचं असेल तर असंच राहावं लागेल माझ्या या अशाच वागण्यासोबत, कारण मी आता पल्लवीला कधीही सोडू शकत नाही. मी तर राहुलचे ते बोलणे ऐकून चक्रावून गेले. मी म्हणाले ठीक आहे. मी कपाटातून माझे कपडे काढले आणि बॅगमध्ये भरायला सुरुवात केली. हे पाहून राहुल खूप रागाने माझ्याजवळ आला आणि माझ्या हाताला पकडून बोलू लागला की विचार करून या घरातून बाहेर पाऊल ठेव. जर तू गेलीस तर तुझी जागा पल्लवी घेईल, मी तिच्यासोबत लग्न करेल. असं बोलून तो खोलीतून बाहेर निघून गेला. हे ऐकताच मी तर पुढचा श्वास घ्यायची विसरले. आमच्या त्या आवाजाने सुमित उठून रडू लागला, परंतु मी त्याला शांत केले नाही. मी स्वतः देखील हुंदके देत रडू लागले. आम्हा दोघांचा रडण्याचा आवाज ऐकून माझे सासू सासरे खोलीत आले आणि विचारू लागले की काय झालं तुला, का रडतेस बेटा? आणि सुमितला बघ, त्याची रडून रडून काय अवस्था झाली आहे, त्याला का घेत नाहीस? मी म्हणाले तुमच्या मुलाने माझं आयुष्य बर्बाद केलं आहे. काय बिघडवलं होतं मी त्याचं? सासू मला विचारू लागले की असं काय केलंय राहुलने? मी म्हणाले मी असताना तू दुसऱ्या स्त्रियांकडे जातो. हे ऐकताच माझ्या सासू सासऱ्यांना देखील खूपच राग आला. त्यांनी राहुलला फोन करून त्याच वेळेला घरी बोलवलं. ही गोष्ट आता माझ्या सासू सासऱ्यांना दोघांनाही समजली होती, परंतु राहुल तर इतका निर्लज्ज निघाला की मला बोलू लागला तू माझ्या घरातल्यांना सांगून चांगलं केलं नाहीस. हे सगळं आपल्या दोघांपुरतंच मर्यादित होतं. जर तू हे सगळं आपल्यातच मर्यादित ठेवलं असतं तर बरं झालं असतं. राहुल रागात येऊन मला घटस्फोट देण्याबद्दल बोलू लागला. तो म्हणाला की वर्षा, मी तुला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. हे ऐकताच माझ्या सासऱ्याने राहुलच्या एक जोरदार थोबाडीत मारले आणि म्हणाले की हा काय उद्धटपणा आहे? तू काय आता जराशा गोष्टीवर बायकोला घटस्फोट देणार आहेस का? खबरदार जर एक शब्द देखील आता तोंडातून बाहेर काढला तर. त्यावेळी माझे सासू सासरे राहुलला खूप काही समजावत होते, पण माझं तर सगळं काही संपून गेल्यासारखं मला वाटत होतं. मी त्याच अवस्थेतून घरातून बाहेर निघाले. ना माझ्या डोक्यावर पदर होता, ना माझ्या हातामध्ये सामान होतं, ना सुमित होता. मी रडत रडत अगदी वेगाने रस्त्याकडे जात होते. जशी मी मेन रोडपर्यंत पोहोचले, मी रिक्षा घेतली आणि माझ्या घरी गेले. मला रात्रीच्या त्या वेळेला रडताना पाहून माझे आई वडील खूपच टेन्शनमध्ये आले. माझा भाऊ मला कारण विचारू लागला. तेव्हा मी माझ्या दादाला मिठी मारून अगदी हुंदके देत रडू लागले. मी म्हणाले, दादा, राहुलने मला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. हे ऐकून तर माझ्या घरातल्यावर एक मोठं आभाळच कोसळलं होतं. त्यावेळी राहुलसोबत माझ्या भावाने खूपच भांडण केलं होतं. राहुल बोलू लागला की मी फक्त घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुझ्या बहिणीला तिचा संसार टिकवायचा आहे तर तिला सांग की गपगुमानं घरी परत ये, नाहीतर मी सरळ घटस्फोटाचे पेपर पाठवेन. यावर माझा भाऊ बोलू लागला की माझी बहीण माझ्यावर ओझं नाही. जिथे तू निर्णय घेतलाच आहेस, मग घटस्फोटाचे पेपर पाठव आणि घेऊनच टाक घटस्फोट. परंतु आत्ता ती तुझ्या घरी येणार नाही. रोज मला सुमितची आठवण यायची. 1.5 वर्षाचा तर होता तो, परंतु मी मनावर दगड ठेवला होता, कारण की जर मी त्याला माझ्यासोबत घेऊन आले असते तर राहुलला कधीही त्याच्या चुकीची जाणीव झाली नसती. कोणतीच बाई दुसऱ्याचं मूल सांभाळू शकत नाही. मला माहेर येऊन आता 2 आठवडे झाले होते. जेव्हा एके दिवशी माझे सासू सासरे सुमितला सोबत घेऊन आले, तेव्हा तो फक्त रडत होता. त्याला पाहून मला खूप वेदना झाल्या. याच्या आधी की मी त्याला कुशीत घेणार, माझ्या भावाने माझा हात पकडून नकारार्थी मान हलवली. बोलू लागला की वर्षा, तू तुझ्या खोलीत जा, यांच्यामध्ये मी बोलेन. माझे सासू बोलू लागली की वर्षा, आमच्यासोबत परत चल. हा हट्टपणा परतेस. राहुलने जर त्या मुलीसोबत लग्न केले तर तुझा संसार उद्ध्वस्त होईल. हे ऐकून माझं मन बेचैन झालं होतं. माझ्या मनात एकदा विचार आला की पुन्हा परत जावे, कारण आमच्या या भांडणामुळे माझ्या मुलाचं, सुमितचं आयुष्य खराब झालं असतं. परंतु याच्या आधी की मी काही बोलणार, माझा भाऊ बोलू लागला की माझ्या बहिणीनेच का प्रत्येक वेळी त्याग करायचा? जर राहुल लग्न करू शकतो तर वर्षाचं देखील दुसरं लग्न होऊ शकतं. तुमच्या मुलाला सांगा की घटस्फोटाचे पेपर पाठव. माझ्या बहिणीला मी त्याच्याच नावावर बसून ठेवणार नाही. माझी सासू रडू लागली आणि म्हणाली, वर्षा, निदान मुलाचा तरी विचार कर. आईचं तर मुलासाठी त्याग करते. पुरुष तर हे असे शोक करतातच, परंतु वेळेनुसार सुधारतात. यावर माझा भाऊ बोलू लागला की माफ करा आई, परंतु आपल्या समाजात तुमच्यासारख्या आईच्या या संस्कारामुळेच मुलं बायको असून देखील बाहेरच्या स्त्रियांशी संबंध ठेवतात. कारण मी त्याच्यावर संस्कार तुमच्यासारख्या आईच करतात की पुरुष आहे तर असे काम शौक म्हणून केले तर यात काही वाईट नाही. संयम फक्त बाईनेच ठेवायचा असं काही कुठे लिहिलेलं नाही. जा तुम्ही इथून. माझे सासू सासरे परत निघून गेले. स्वतःच्या मुलाशिवाय माझं आयुष्य देखील खूपच उदास झालं होतं.
परंतु माझा भाऊ मला बोलू लागला की जरा संयमाने आणि धीराने काम घे. जर तू अशीच निघून गेलीस तर राहुल एकाऐवजी 10 बायांसोबत संबंध निर्माण केले, कारण की त्याला वाटेल की तुझ्याजवळ दुसरा कोणताच पर्याय नाही. मग एका महिन्यानंतर राहुल मला स्वतः घ्यायला आला होता. योगायोग हा होता की दरवाजा देखील मीच उघडला होता. त्याच्या चेहऱ्यावरील दाढी वाढलेली होती, डोळे खोळ गेलेले होते. मला पाहताच त्याला स्वतःची लाज देखील वाटली. त्याला पाहून मी दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने दारावर हात ठेवून दरवाजा बंद होण्यापासून अडवला आणि म्हणाला, वर्षा, देवासाठी फक्त माझं एकदा बोलणं ऐक. तू तुझा फोन देखील दादाकडे दिला आहेस. मी मागच्या 15 दिवसापासून तुझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तो भाऊ दरवाजा उघड वर्षा, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. दरवाजाला धक्का मारून तो घरात आला होता. गोंधळाच्या आवाजाने माझा भाऊ आणि माझे आई वडील त्यांच्या खोलीतून बाहेर आले. दरवाजावर राहुलला पाहून माझ्या भावाला राग आला आणि तो बोलू लागला की तू इथे काय करायला आला आहेस. यावर राहुल बोलू लागला की मी माझ्या बायकोला घ्यायला आलो आहे. हे ऐकताच माझ्या भावाला खूपच राग आला. बोलू लागला, कोणत्या बायकोला घ्यायला आला आहेस, जिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेऊन तू या घरातून हाकलून लावलं होतं तिला. यावर राहुल बोलू लागला की फक्त निर्णय घेतला होता आणि त्याची देखील कारणं आहे माझ्याजवळ. मला वर्षासोबत बोलायचं आहे की मी तिच्याशी बोलल्याशिवाय इथून जाणार नाही. माझा भाऊ मला बोलू लागला की वर्षा, तू खोलीत जा. मी खोलीत जाऊ लागले, परंतु राहुल पुढचं बोलणं ऐकून माझी पावलं तिथेच थांबली. तो बोलू लागला की वर्षा, सुमित खूप आजारी आहे, त्याला दवाखान्यात ॲडमिट केलं आहे. माझं मूल मरून जाईल, ते एका गोष्टीसाठी ते माझ्यासोबत चल. हे ऐकताच मी अगदी वेदनेने कळकळले. मी म्हणाले, काय झालं माझ्या मुलाला. राहुलच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो बोलू लागला की जेव्हापासून तू गेली आहेस त्याचा ताप उतरत नाहीये, तो खूप अशक्त झाला आहे. मी लगेचच त्याच्यासोबत गेले. 5 दिवस मी माझ्या मुलासोबत दवाखान्यात राहिले. मला पाहता त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं. आता त्याची तब्येत खूपच सुधारली होती. त्याला दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला तेव्हा राहुल मला आणि सुमितला घरी घेऊन गेला. माझे सासू सासरे देखील खूप खुश झाले होते. रात्री सुमित झोपल्यानंतर राहुल माझ्याजवळ येऊन माझ्याजवळ हात जोडून माफी मागू लागला. बोलू लागला की मला माफ कर. मला समजलं आहे की बायको ही बायकोच असते. प्रत्येक दुसऱ्या पुरुषासोबत मैत्री करणाऱ्या स्त्रिया कधीच घर आणि संसार सांभाळू शकत नाही. त्यांना फक्त पैसा आणि चैन पाहिजे. मी तुला वचन देतो की यापुढे मी तुझा विश्वास कधीच तोडणार नाही. मी म्हणाले की मी फक्त माझ्या मुलासाठी परत आले आहे, तुमच्यासाठी नाही. माझं बोलणं ऐकून तो बेचैन झाला आणि बोलू लागला की मला माहीत आहे तू माझ्यावर नाराज आहेस आणि तुला नाराज देखील व्हायला पाहिजे, परंतु वर्षा, आता मला माझी चूक समजली आहे. आता तरी मला माफ कर. काहीही असलं तरी माझ्या मनात त्याच्याबद्दल आता आधीसारखं प्रेम राहिलं नव्हतं. तो माझी आता आधीपेक्षा जास्त काळजी घेत होता, परंतु त्या बदल्यात मी त्याला ते प्रेम देऊ शकत नव्हते ज्याची त्याला माझ्याकडून अपेक्षा होती. नवरा बायकोचं नातं खूप नाजूक असतं, एखाद्या काचेप्रमाणे. एकदा का त्याला तडा गेला की पुन्हा ती काच पहिल्यासारखी होऊ शकत नाही. माझा शांतपणा राहुलला आतल्या आत खात होता. तो सारखा बोलायचा की वर्षा, तू आधीसारखी राहिली नाहीस, परंतु मी त्याला काहीच उत्तर देत नसायचे. पुरुष नेहमी असं का समजतात की त्यांनी काहीही केलं तरी बायका त्यांना नेहमी माफ करावं, पण असं नाही होत. मी त्याचं घर सांभाळण्यासाठी स्वतःची झोप, माझं सौंदर्य या सगळ्यांचा त्याग केला होता आणि त्याने मला आधार देण्याऐवजी, माझी किंमत करण्याऐवजी मला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता. त्याला त्याची चूक जेव्हा कळाली तेव्हा त्या मुलीने त्याला लग्नासाठी नकार दिला आणि मग आता तो माझ्याकडून आधीसारख्या प्रेमाची अपेक्षा का करत होता. आता मी फक्त सुमीसाठी त्या घरात राहून माझे दिवस काढत होते, कारण माझं मन कोणत्याही परिस्थितीत राहुलला माफ करण्यासाठी तयार होत नव्हतं. धन्यवाद मित्रांनो. अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि ही घटना तुम्हाला कशी वाटली याबद्दल आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.